नगराध्यक्षाचे उमेदवार इंद्रजित तुडमे, कोंडलवाडीचे आमचे उमेदवार डॉक्टर विठ्ठलरावजी कुडमुलवार आणि दोन्ही ठिकाणचे आमचे सर्व नगरसेवकांचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, या विराट सभेला पाहिल्यानंतर साहेब, मी तुम्हाला आजच आश्वासन देतो की आमचा उमेदवार इंद्रजित तुडमे बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे. कालच प्रतापरावजी आणि माझ्या उपस्थितीमध्ये कोंडलवाडीची अशीच विराट सभा झाली. साहेब, आपल्याला हेही मी आश्वासन देतो की कोंडलवाडीचाही नगराध्यक्ष आमचा विठ्ठलराव कुडमुलवार होणार आहे. आपल्याला पुढची सभा आहे, मला याची जाणीव आहे. हे आमचा बेलोली तालुका तेलंगणाच्या सीमेवर आहे. इथून फक्त 10 किलोमीटरवर तेलंगणा सुरू होतं. आज जो आमचा इंद्रजित उमेदवार आहे साहेब, त्याचे आजोबा इथं नगराध्यक्ष होते, त्यांचे वडील आमचे योधराव होते आणि त्यांची आई प्रतिभा देखील या ठिकाणी नगराध्यक्ष होते. इंद्रजित, तू नशीबवान आहेस. आज या ठिकाणी भीमराव जेठेनं तुला पाठिंबा जाहीर केला. साहेब, भीमराव जेठे फॉर्म भरला होता त्यांनी, तसं तो माजी नगराध्यक्ष आहे, आपलाच कार्यकर्ता होता, पण थोडस त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण आज आपल्या आगमनामुळं त्यांनी आज या ठिकाणी इंद्रजितला पाठिंबा जाहीर केला आणि पक्षामध्ये पूर्वीच होता, आता परत आला. तुम्हाला सुनील तटकरे साहेबांनी गेली 40 वर्षापासून महाराष्ट्राच्या पातळीवर नेतृत्व केलेलं आहे. मला मुद्दाम आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, राज्याचं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या खात्याचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं. नगर विकास मंत्रालय असेल, जलसंपदा असेल, अर्थ खाता असेल, ऊर्जा खाता असेल, याचं मंत्रिपदही तटकरे साहेबांना भूषवलं. साहेब, तुमच्याकडे आणि अजितदादाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं नेहमी की जसं नरेंद्र मोदींची आणि अमित शहाची जोडी आहे ना, तशीच तुमची जोडी आहे. मी तुम्हाला हे खरंच सांगतो. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकटेच निवडून आला, पण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपलं कुशल असं संघटन कौशल्य आणि दादाचं खंबीर नेतृत्व महाराष्ट्रामधलं आपण चित्र बदलून टाकलं. मी उस्मानिया युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट आहे. हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटी मी इंजिनिअरिंग झालो, म्हणून थोडं शेर शायरी मला करायची सवय आहे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला अशी एक शेर आठवतो. अविनाश, खुद को ही करीत ना बुलंद कि हर खता से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या. हे पहा ना, समोर ज्या आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत, लाडक्या बहिणी तुम्हाला माहित आहे का या खात्याच्या मंत्री कोण आहेत? कुमारी आदिती ठाकरे तटकरे साहेबाच्या मुलगी आहे. आज ही संख्या महिलांची दिसते साहेब, ते आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेची अंमलबजावणी केली, आज आमच्या महिलांची उपस्थिती सर्वात जास्त आहे.
आताच्या ठिकाणी नवाब मलिक साहेबांना अतिशय विस्ताराने या ठिकाणी आपल्याला संबोधित केलं. माझी आपल्याला विनंती आहे, या भिलवली शहराचे विकासाचे बरेच प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी जो जाहीरनामा वचननामा आता साहेबांच्या हस्ते आपण विमोचन केलं त्यामध्ये त्याचा आपण उल्लेख केलेला आहे. मी त्याच्या विस्तारात जात नाही. यात आपल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या श्रीमती रुपालीताई आलेल्या आहेत. आपण जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. ताई आपण येणार म्हणून सगळ्याला बघा महिलांची उपस्थिती किती आहे, प्रचंड उपस्थिती आहे. मी तुम्हाला त्या शहराचे काही विकासाचे प्रश्न आहेत ज्याचा जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे. आणि या ठिकाणी मी आपल्या भिलोलीकरांना ही सांगू इच्छितो की हे विकासाचे प्रश्न सोडवण्याची ताकद राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे. समोर काँग्रेस पक्ष आहे, तोही स्वतःला फार सेक्युलर समजतो. पण माझी आपल्याला विनंती आहे, त्या पक्षाची आज जे देशामध्ये परिस्थिती आहे त्यांची सत्ता दिल्लीमध्ये नाही, त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये नाही. मी देगलूरच्या सभेमध्ये सांगितलं की 13 राज्यामध्ये त्यांचा एकही खासदार नाही, ज्यांच्या हातामध्ये सत्ता नाही. ती लोक तुम्हाला काही अभिवचन दिली तरी त्याची पूर्तता करू शकणार नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही जे जाहीरनामा दिला ते पूर्ण करण्यासाठी आमच्या मागे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद आहे. आपण हे प्रश्न सोडू, विकासाचे प्रश्न, याबद्दल आपल्या मनामध्ये शंका घ्यायचं कारण नाही. दुसरं जर या ठिकाणी आघाडी उभं आहे हे डुप्लिकेट आहे. मी तुम्हाला सांगतो डुप्लिकेट. ते म्हणतात की आम्ही कुण्याही पक्षाचे नाही. मग ज्यांना पक्षच नाही त्यांना ना दिल्लीचं सहकार्य आहे ना महाराष्ट्राचं सहकार्य आहे. मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे. मी या भागाचा आमदार होतो, खासदार होतो. आपण आठवण करून बघा, खासदार झाल्यानंतर पहिला रोड जो मंजूर केला मी साहेब ते हनुमान मंदिर ते बडी मस्जिद, म्हणजे दोघी समाजाला जोड़ना सीसी रोड में मंजूर केला. आपके के ईदगाह जो है, ईदगाह को जाने के लिए जो सीढ़ियां बनाई मैंने ही बनाई. आपने भी मुझे बहुत प्यार दिया, हर समय चुन के दिया और हमने भी आपकी खिदमत की. उसके विस्तार में मैं नहीं जाऊंगा, पर मेरी आपसे दरखास्त है कि आप राष्ट्रवादी कांग्रेस को ताकत दीजिए. आपके जो मसाइल है वो छोड़ने की हमारे यहाँ पे अध्यक्ष साहब आए हुए हैं और हमारे उपमुख्यमंत्री अजित दादा की ताकत हमारे पीछे है. आपके मसाइल हम छोड़ेंगे. अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या भिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रजीत कुडणे यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्यांनी या भागाला 4 दशक नेतृत्व दिलं, विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये आपल्या कामाचा प्रभाव अतिशय उत्तम पद्धतीने उमटवला, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्करराव खतगावकर साहेब, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या रुपालीताई चाकणकर, पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा मिनलताई खतगावकर, व्यासपीठावरती उपस्थित असलेले पक्षाचे माझे सर्व सन्माननीय सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, थोडं विलंबाने पोहोचल्याबद्दल आपल्या सर्वांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज सकाळपासून आम्ही वेळेवरती सगळीकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलो
परंतु प्रवासाला वेळ लागल्यामुळे या ठिकाणी आम्हाला विलंबाने पोहोचायला लागलं. खतगावकर साहेब मगाशी देगलूरला होतो, सकाळी लोह्यामध्ये होतो, आता बिलोलीमध्ये आहे. ज्या पद्धतीने अभूतपूर्व प्रतिसाद, प्रचंड उपस्थिती सर्वसामान्य जनतेची पाहायला मिळते आणि विशेष करून महिला भगिनींचा उत्साहवर्धक सहभाग या प्रचार सभेच्या निमित्ताने ज्यावेळेला पाहायला मिळतो. 4 दशकाच्या प्रभावीपणाने आपण या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलं. वेगवेगळ्या माध्यमातून, मंत्रिपदातून आपण या साऱ्या परिसराची सेवा केली. सर्व धर्मीयांना आणि सर्व समाजाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आपला धर्मनिरपेक्ष विचार ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी रुजवला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठबळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सुख चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आठवायला मिळतं. आज या निवडणुकीच्या निमित्ताने मी वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध केलं. काँग्रेस पक्ष समोर या ठिकाणी निवडणूक लढवतोय. समजा देशभरामध्ये काँग्रेसची झालेली वाताहत तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो. करत आलो तो धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता योग्य पद्धतीने जतन करत आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच सर्वाधिक निधी गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक समाजाला मिळू शकला ते फक्त आपले नेते असलेल्या अजितदादांच्या मार्फत या ठिकाणी मिळाला. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने असलेलं आर्थिक विकास महामंडळ आज त्याचं भाग भांडवल जवळपास 1000 कोटीपर्यंत अजितदादांनी उपलब्ध करून या वचननामामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आपण विनंती आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या सगळ्या परिसरातील माझ्या मुस्लिम तरुण तरुणींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करणार आहे. मला अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक मंत्री या अल्पसंख्याक विभागाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करताय. बिलोलीच्या नगरपालिकेमध्ये जे आश्वासनाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करील हे विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो. त्याच्याबरोबर त्याचा उल्लेख रुपालीताईंनी या ठिकाणी केला. आदितीकडे महिला बाल कल्याण विभाग आहे. मी विनंती आहे तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकारी भगिनींना विनंती करतो, पक्षाच्या अधिकृत 10 उमेदवार या ठिकाणी सर्व निर्वाचित होतील. या शहरामध्ये सुद्धा महिला बचत गट भवन उभं करणं, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळी रोजगाराची साधनं त्यांना उपलब्ध करून देणं, या कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करेल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो आहे. इंद्रजीजी तुम्ही आहात, तुमच्या समेत असंख्य सहकार्य आहे. खतगावकर साहेबांनी उल्लेख केला की काही सणांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाले होते. आमच्या सहकार्यांनी तो राग त्यावेळेला व्यक्त केला, पण ते पाठीमागे घेत तुमच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचा शब्द त्यांनी जो दिला त्याबद्दल माझ्या त्या सर्व सहकार्यांचं मी अंतःकरणापासून या निमित्ताने अभिनंदन करू इच्छितो. शेवटी पक्षाच्या विचारसरणीला इंद्रजी सारख्या एका तरुण सहकारी नेत्याला, कार्यकर्त्याला खतगावकर साहेब, प्रतापराव, विनंताई, सर्व या शहरांचे नागरिक ज्यावेळेला तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी देतात, हे केवळ 1 दिवसाचं काम नाही, पुढील 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या दरबारामध्ये येणारी सत्ता या शहराचा कायापालट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेली असेल एवढा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो. यासाठी केंद्र पातळीवरती लागणारा निधी असेल, राज्य पातळीवरती लागणारा निधी असेल, या निधीची उपलब्धता करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे कमी पडणार नाही हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आहे. आणि म्हणूनच आमचे असलेले प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार जावेदभाई कुरेशी आणि इनामदार सलमान नरेशजी तोटलवार, विजयालक्ष्मी हरले, दुर्गाताई आंबेराव, दिलीपराव उत्तरवाड, सुनीताताई करोड, राजकुमार यादगे, श्रुतीताई तुडमे, गिरजाताई मेडेकर, सुमेध भास्कर देवके, पूजाताई शेळके, अनुसया जेठे, इलेउद्दीन पोवाडे, मिलिंद बाजरबाल, सय्यद सबीनाजी, शशिकलाताई सोनकांबळे, मुकुंदजी गाडगे, विकास खांडेकर आणि शेख जाविदा बेगम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार एटीएम सारखी पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना सेवा देतील एवढा विश्वास व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी जमलात. याच प्रचंड संख्येने
2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत या सर्वांना आपली सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हिंदू परिवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हिंदू हैं, परिवार तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हॅलो बाजूला हॅलो हॅलो पिलेली शहरातील सर्व मतदार मालकांना कळकळीची विनंती आहे. पिलेली शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून 20 नगरसेवक पदाचे उमेदवार व अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी या घड्याळ चिन्हावर बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करावं आणि बिलोली शहरातील जे काही विकास खुंटलेला आहे ते विकास करण्यासाठी मी या ठिकाणी माझे 20 उमेदवार आणि मी अध्यक्षपदाचा उमेदवार कटिबद्ध राहीन अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून खुपला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून खुपला राष्ट्रवादी पुन्हा.